ईश्वरपूर पालिकेचा अभिलेख धुळीत, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात जुनी कागदपत्रे, फायली व विविध महत्त्वाचे अभिलेख अत्यंत अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले आहे. या अभिलेखांमध्ये व्यापारी गाळ्यांचे करारपत्रे, भाडेपट्टे, लिलाव व हस्तांतरण नोंदी तसेच विकासकामांचे ठराव, निविदा, करारपत्रे, मंजुरी आदेश व आर्थिक कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र संघर्ष समितीने या प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अभिलेखांची सुरक्षितता, पारदर्शकता आणि सार्वजनिक मालमत्तेच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गाळ्यांच्या फेरलिलावासाठी गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याचा समितीचा आरोप आहे. संबंधित कागदपत्रे उपलब्ध होत नसतील तर गाळ्यांचा सध्याचा ताबा व व्यवहार तपासणार कसा, असा सवालही करण्यात आला आहे. महाराष्ट्र संघर्ष समितीने सर्व अभिलेखांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा, शाखानिहाय वर्गीकरण, स्कॅनिंग व डिजिटल बॅकअप करण्याची मागणी केली आहे. हरवलेली किंवा खराब झालेली कागदपत्रे शोधून स्वतंत्र अहवाल तयार करावा आणि निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी ही मागणी आहे. उपमुख्याधिकारी खाडे यांनी घटनास्थळी पाहणी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप समितीने केला आहे. कार्याध्यक्ष मकरंद कराळे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी आवश्यक असल्यास माहितीचा अधिकार, प्रशासकीय तक्रार व कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याचे सांगितले. कागदपत्रेच सुरक्षित नसतील तर पारदर्शक प्रशासनाचा दावा कसा करणार, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, ईश्वरपूर. आता आम्ही उरण इस्लामपूर ईश्वरपूर नगरपालिकेचं जे कुठलं केंद्र, अग्निशामक केंद्र जे आहे या ठिकाणी आहे आणि आपल्या नगरपालिकेचे आदरणीय उपमुख्याधिकारी खाडेसाहेब यांना नगरपालिकेतील रेकॉर्डबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या अग्निशामक केंद्राच्या वरच्या मजल्यावरती हे संपूर्ण रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आता आपण पाहिलात तर रेकॉर्ड रूम म्हणून ही जे म्हणत आहेत ह्याची ही अवस्था आहे. यावरती यांनी काय म्हणजे यांना आपण काय बोलायचं, ह्या अधिकाऱ्यांना ह्यांना यांचं काम आपण शिकवायचं का? एक सर्वसामान्य जनता म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून आपण यांना शिकवायचं का काम कसं केलं पाहिजे, रेकॉर्ड कसं मेंटेन ठेवलं पाहिजे? संगणकीकरण झालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा अभिलेख आपले कसे जतन केले पाहिजेत याबद्दल आपण त्यांना शिकवायचं का? हे इस्लामपूर वासियांचं दुर्दैव आहे आणि निश्चितच हे आता कामात सुधारणा करतील अशी अपेक्षा ठेवूया. आणि एक 4 ओळीचं निवेदन माननीय मुख्याधिकारी उरण इस्लामपूर नगरपालिका आणि नगरपालिकेला देऊया. आणि जे काही पदाधिकारी म्हणून आता तिथं बसलेत, आम्ही वारंवार नगरपालिकेचे जे काही त्रुटी आहेत, कामाबद्दलच्या त्रुटी आहेत त्या आपल्यासमोर आणतोय, परंतु आपणाकडून त्यावर कुठलंही भाष्य होताना दिसत नाही किंवा कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही आहे. म्हणजे त्यांच्या ह्या चुकीच्या कामांमध्ये आपणही सामील आहात का काय, असा एक शंका निर्माण होण्याला वाव मिळतोय.